Now our first point, range. Range is the simplest measure of dispersion. It is defined as the difference between the largest value and the smallest value in the data. Thus, range is equal to largest value minus smallest value, which is equal to capital L minus capital S, where capital L is the largest value and capital S is equal to smallest value. म्हणजे आपल्याला जर रेंज फाइंड करायची असेल तर फॉर्म्युला आहे दिलेल्या डाटाची सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू, सगळ्यात मोठी व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे दिलेल्या डाटामधली सगळ्यात लहान व्हॅल्यू एल मायनस एस, हा आपला रेंज फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. देन युजेस ऑफ रेंज. फर्स्ट, इट इज यूज इन स्टॉक मार्केट. Second, it is used in calculations of mean temperature of a certain place. See example of range. Range वरचे example आहेत. पहिले example, first example, following data gives weights of 10 students in kilograms in a certain school. Find the range of the data. Values आहेत 70, 62, 38, 55, 43, 73, 36, 58, 65, 47. सोल्युशन मध्ये पहा आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड करायचे आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू. तुम्ही कोणती अगोदर फाइंड करू शकता. स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे सगळ्यात दिलेल्या डाटामधली सगळ्यात लहान व्हॅल्यू किती आहे, एस, कॅपिटल एस इज इक्वल टू 36 अँड लार्जेस्ट व्हॅल्यू सगळ्यात मोठी व्हॅल्यू कॅपिटल एल इज इक्वल टू 73. मग युजिंग फॉर्म्युला रेंज इज इक्वल टू capital L minus capital S, which is equal to 73 minus 36, which is equal to 37. म्हणजे आपला रेंज आली 37. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, कॅल्क्युलेट रेंज फॉर द फॉलोइंग डाटा. सॅलरी आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज दिलेले. म्हणजे तुम्हाला आता इथं 30 to 50 फर्स्ट कॉलममध्ये आहे, नंतर 50 to 70, 70 to 90, 90 to 110, 110 to 130, 130 to 150 ही सॅलरी इन रुपीजमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 30 to 50 हा क्लास इंटरवल दिलेला आहे पहा, आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे 7, 15, 30, 24, 18, 11. आता आपल्याला पुन्हा ह्याच्यामधली लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लार्जेस्ट व्हॅल्यू कॅपिटल एल इज इक्वल टू अप्पर लिमिट ऑफ हायेस्ट क्लास. म्हणजे आपला जो डाटा दिलेला आहे, जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट क्लास कोणता आहे आपला 130 to 150, आणि मग त्याच्यामधली अप्पर लिमिट व्हॅल्यू कोणती आहे 150. म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे 150. अप्पर लिमिट ऑफ हायेस्ट क्लास इज इक्वल टू 150 अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू दॅट इज कॅपिटल एस इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ लोएस्ट क्लास विच इज इक्वल टू 30. म्हणजे आपला सगळ्यात लोएस्ट क्लास आहे पहिला 30 to 50, आणि मग त्याच्यामधली सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू कोणती आहे 30. मग लोअर लिमिट ऑफ लोएस्ट क्लास इज इक्वल टू 30. देन रेंज इज इक्वल टू कॅपिटल एल मायनस कॅपिटल एस विच इज इक्वल टू 150 मायनस 30 इज इक्वल टू 120. म्हणजे अशा प्रकारे आपण रेंज फाइंड करू शकतो युजिंग this formula. Range is equal to capital L minus capital S.
Next point, let us learn variance and standard deviation. See first variance. The variance of a variable capital X is defined as the arithmetic mean of the squares of all deviations of X taken from its arithmetic mean, and it is denoted by variance of capital X, or it is denoted as sigma square. खाली फॉर्म्युला आहे पा, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 1/n स्मॉल n समेशन I फ्रॉम 1 to n इन ब्रॅकेट xi मायनस x बार होल ब्रॅकेट स्क्वेअर. तो व्हॅरियन्स ऑफ एक्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा सिम्बॉल आहे सिग्मा स्क्वेअर. खाली एक नोट दिलेली पा, नोट व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/n समेशन I फ्रॉम 1 to n xi मायनस x बार होल ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/n summation I from 1 to n xi square minus x bar whole square, xi square minus x bar square. Next, standard deviation. Standard deviation is defined as the positive square root of the variance, and it is denoted by sigma, and it is write as sigma is equal to square root of variance of x. म्हणजे आपण जो variance of x फाइंड करू त्याला जर स्क्वेअर रूट मध्ये घेतलं त्या व्हॅल्यूला, तर ती व्हॅल्यू असणार आहे तुमची स्टँडर्ड डेव्हिएशनची. त्याला सिग्माने आपण डिनोट करतो. सिग्मा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ कॅपिटल एक्स.